सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी बुद्धिस्ट समुदायाचे बी.आर. गवई यांची नुकतीच नियुक्ती झाली आणि या नियुक्तीवरती महाराष्ट्रामध्ये बुद्धिस्ट लोकांना प्रचंड आनंद झाला। अनेकांनी आपल्या पोस्ट लिहिल्या। बी.आर. गवई यांच्या खरं तर अभिनंदनाच्या शुभेच्छाचा वर्षाव त्यांच्यावर झाला। त्याचा पोस्ट लोकांनी सोशल मीडियावरती आणि मीडियामध्ये देखील चर्चेचा विषय ठरला की एका सर्वोच्च पदावरती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातल्या एका बुद्धिस्ट व्यक्तीचा सन्मान झालेला आहे की त्या पदावरती गेले आहेत। याचं कौतुक आणि याचा आनंद त्या समुदायाला झालेला होणे किंवा झालेला आहे हे स्वाभाविक आहे। आणि मग हा आनंद झाल्यानंतर मात्र या आनंदाला विरजण टाकण्याचं काम कुठेतरी सुजात आंबेडकर यांनी केलंय का? नेमके सुजात आंबेडकर काय चुकले? या पदावरती गेल्यानंतर सुजात आंबेडकरांनी केलेलं विधान आहे ते विधान मात्र कुठेतरी चुकीचं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र ज्या लोकांनी विकून खाल्ला, ज्यांच्या वडिलांनी विकून खाल्ला, ज्यांनी चळवळ विकून खाल्ली, अशा पद्धतीने जे काही विधानं आलेली आहेत, एकूणच काय तर विरोध केलेली विधानं ही सुजात आंबेडकरांकडून आलेली आहेत। मग हे विधानं जी आहेत ते विधान योग्य आहेत का? कुठे चुकले नेमके सुजात आंबेडकर हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं सुजात आंबेडकरांना काय म्हणायचं होतं आणि नेमकी त्यांची काय भूमिका होती। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बी.आर. गवई म्हणजे भूषण गवई यांची निवड झालेली आहे आणि भूषण गवई हे रासू गवई यांचे जे आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणारे नेते होते। रासू गवई यांचे चिरंजीव आहेत आणि मग हे रासू गवईचे चिरंजीव असलेले भूषण अर्थात बी.आर. गवई हे आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रासू गवई यांचं स्थान होतं, ते चळवळीमध्ये होते, त्यांचे चिरंजीव आहेत, ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली आणि याचा आनंद खरं तर आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकाला झालेला आहे। परंतु अशातच मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकरांनी मात्र याला विरोध केला आहे किंवा ते असं म्हणतात की बाबासाहेबांच्या विचाराने हे बी.आर. गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चालतात का? आणि त्यांनी त्यांच्या वडिलांवरती टीका केलेली आहे आणि मग ही टीका केल्यानंतर सोशल मीडियामध्ये चर्चा झालेली आहे की कुठेतरी समाजातला एखादा व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावरती गेलेला असताना त्याचं कौतुक करायचं सोडून कुठेतरी एक वेगळी भूमिका वंचित बहुजन आघाडीने आणि त्यांच्या नेतृत्वाने घेतल्याची दिसून येते। पण या भूमिकेला विरोध हा सर्वसामान्य लोकांनी केलेला आपल्याला दिसून येतो। नेमके रासू गवई कोण आहे? तर आपल्या लक्षात येईल की राज्यपाल पदावरती कायम असलेले, काँग्रेस सोबत कायम असलेले, म्हणून आपण त्यांचा उल्लेख कायम करतो। आंबेडकरी चळवळीत त्यांचं एक योगदान आहे आणि 1990च्या दशकात आपण असं म्हणू की त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे 4 नेते फार महत्वाचे होते। त्यामध्ये रासू गवई असतील, रामदास आठवले असतील, जोगेंद्र कवाडे असतील आणि बाळासाहेब आंबेडकर हे खरं तर 4 नेते आपण पाहतोय की त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाच्या त्यांच्या जाण्याच्या नंतर आणि जे राजकारण रिपब्लिकन पक्षाचं राजकारण जेव्हा चांगल्या प्रकारे सुरू होतं किंवा त्याचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण झालं होतं त्यावेळेस या 4 नेत्यांचं देखील नेतृत्व महाराष्ट्रामध्ये हे चर्चेचा विषय ठरायचा। कारण आपण पाहतोय रासू गवई असतील, रामदास आठवले असतील किंवा इकडे लॉंग मार्चच्या माध्यमातून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे असतील, अतिशय अभ्यासू नेतृत्व हे सर्व होते, हे नाकारता येत नाही। बाळासाहेब आंबेडकर हे चौथे नेते। आता या 4 नेत्यांमध्ये आपण पाहतोय कायम वाद झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून रासू गवई हे कायम काँग्रेस सोबत राहिलेले आहेत। दुसरीकडे रामदास आठवले आहेत, ते आपण पाहतोय की कायम सत्तेमध्ये असण्याचं काम त्यांनी केले, आता ते बीजेपी सोबत आहेत। आणि इकडे जोगेंद्र कवाडेंचा मात्र आता प्रभाव जो आहे तो कमी झालेला आहे। त्यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी जो आहे हा जो पक्ष आहे हा पक्ष फारसा महाराष्ट्रातला प्रभावी दिसून येत नाही, परंतु कायम आंदोलनाच्या माध्यमातून किंवा समाजकार्याच्या माध्यमातून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे कायम चर्चेमध्ये असतात, ते समाजकारणामध्ये चर्चेमध्ये आहेत। बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रामध्ये या 4 नेत्यांपैकी सर्वात पुढे असलेला आहे। या 4 नेत्यांपैकी असलेले रासू गवई यांचा मुलगा जर देशाच्या सर्वोच्च पदावरती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी जर विराजमान झाला असेल तर खरं तर आंबेडकरी घराण्याला आनंद व्हायला पाहिजे होता। कारण ही सर्व देण त्या घराण्याची आहे, त्या बाबासाहेबांची आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर असतील, त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर असतील, यांनी खरं तर अभिनंदनाच्या पोस्ट करायला पाहिजे होत्या, परंतु तसं झालेलं नाही। एक बुद्धिस्ट
व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावरती बसतो, परंतु त्याचं कौतुक न करता, त्याच्या गुणवत्तेचं कौतुक न करता, त्यांचा सन्मान न करता, त्यांना शुभेच्छा न देता त्यांच्या बाबतीमध्ये वेगळी विधानं करून चर्चेमध्ये येण्याचं काम कुठेतरी सुजात आंबेडकर यांनी केलेलं आहे. त्यांनी जी काही घेतलेली भूमिका आहे ती भूमिका कुठेतरी चुकीची वाटते. त्यांनी आपण पाहतोय सोशल मीडियावरती त्यांचे जे काही फोटो आहेत BR गवईंचे, हे फोटो कुठेतरी देवदर्शनाचे आहेत, कुठे यज्ञ करणारे आहेत. आता या भूमिका जर आपण पाहिल्या तर स्वाभाविक आहे, धर्म म्हणून जर आपण पाहिलं तर ह्या भूमिका नक्कीच चुकीच्या आहेत, त्यात काही शंका नाही. परंतु देशाच्या सर्वोच्च पदावरती असताना किंवा न्यायाधीश म्हणून इकडे खालच्या कोर्टामध्ये काम करत असताना एखाद्या व्यक्तीनं त्यांना पूजेसाठी बोलवलं असेल किंवा इतर धर्मियांनी त्यांना बोलवलं असेल तर काय वाईट आहे. आपण पाहतोय अनेक काँग्रेसचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, हे नेते किंवा अनेक प्रशासकीय अधिकारी असतील, प्रशासनात काम करणारे अधिकारी असतील, एखाद्या समुदायाने धार्मिक कार्यामध्ये बोलवलं असेल तर ते लोक जात असतात. कारण तसं जाणं त्या व्यक्तीच्या धार्मिक भावनेचा सन्मान करणं आहे. आणि मग जर BR गवई एखाद्या धार्मिक स्थळी गेले असतील किंवा त्यांनी तिथले निमंत्रण स्वीकारलं असेल, पूजा अर्चा केली असेल, हा खरं तर त्या धर्माचा सन्मान करणं आहे. आणि एका न्यायाधीशाला हे करणं, त्यांनी करणं हे न्यायाचीच भूमिका आहे. कारण कोणीतरी आपल्याला बोलवतंय ना, आपण त्यांच्या धार्मिक भावना दुखावून आपण जात नाही किंवा मी येऊ शकत नाही असं एखादी प्रशासकीय व्यक्ती किंवा न्यायाधीश म्हणू शकत नाही. म्हणून काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे ते संविधानच सांगतं की इतर धर्माचा आणि इतर धर्मांच्या आदर्शांचा आपण सन्मान केला पाहिजे, आपण अवमान नाही केला पाहिजे. भले तुम्ही त्या गोष्टी मानू नका, परंतु जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही, त्यांनी धार्मिक कार्यात तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही जावं. कारण त्यांच्या त्या धर्माचा सन्मान करण्यासारखं आहे, पण त्या भावना न दुखावण्यासारखं आहे. आणि म्हणून BR गवई जर गेले असतील तर त्यांनी काय वाईट केलं. आपण पाहतोय की अनेक नेते मस्जिदमध्ये जातात, अनेक चर्चमध्ये जातात आणि मग हे नेते गेल्यानंतर त्या धर्माचे होत नाही, त्या चर्चमध्ये त्या चर्चही होत नाहीत किंवा त्या धर्माच्या समुदायाचे होत नाहीत. मग इथे प्रशासकीय पदावरती कार्यरत असणारे किंवा आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले BR गवई जर एखाद्या समुदायाच्या भावना जपण्यासाठी किंवा त्या समुदायाला निमंत्रित केलेलं आहे, तिथे गेले तर काही वाईट नाही. किंवा असंही राहू शकतं की त्यांना ते स्वतःहून ते पूजेला गेले असते तर त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्या या अधिकारावरती खरं तर आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून आज आपण पाहतोय की अनेकांनी सोशल मीडियावरती लिहिलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचं हे विधान जे आहे हे राजकीय निराशेतून आलेले विधान आहे. सुजात आंबेडकरांचं आलेलं हे विधान आहे, राजकीय निराशेतून आलेले विधान आहे. खरं तर पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांचं योगदान प्रचंड आहे, या घराण्याचे योगदान आहे. परंतु आज ज्या पद्धतीने सुजात आंबेडकर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर टीका करतात, ही टीका खरं तर कुठेतरी चुकीची वाटली. आणि मग आज आपण पाहतोय सोशल मीडियावरती जिकडे तिकडे खरं तर या चर्चेला उधाण आलेलं आहे की बुद्धिस्ट व्यक्ती एखाद्या एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर कौतुक करायचं सोडून आंबेडकरी घराण्यांना असा अवमान करू नये. कारण आपण पाहतोय जी व्यक्ती त्या पदापर्यंत गेली ती याच घराण्यामुळे गेलेली आहे, ज्या बाबासाहेबांमुळे गेलेली आहे, हे आपल्या लक्षात येते. ज्या बाबासाहेबांमुळे या समुदायाला शिकता आलं, हा समुदाय गावकुसा बाहेरचा समुदाय हा गावात आला आणि आज आपण पाहतोय गावात येऊन आज तो विविध पदावरती आहे. आणि देशाच्या सर्वोच्च पदावरती एखादी बुद्धिस्ट व्यक्ती गेली तर हा खरं तर इतिहास जर पाहिला तर बाबासाहेबांचं हे स्वप्न आणि बाबासाहेबांचा लढा जो आहे तो किती महत्वाचा होता. त्यांच्यामुळेच आज या सर्वोच्च पदावरती मी गेलो. आणि त्यांच्या मातोश्री म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश BR गवई यांच्या मातोश्री देखील म्हणतात की हे जे काही दिवस आम्हाला मिळाले ते बाबासाहेबांमुळे मिळाले. आणि मग हे सर्व ते मान्य करत आहेत आणि हा तर सन्मान पाहिजे, आंबेडकरी घराण्याला आनंद व्हायला पाहिजे की कुठेतरी बाबासाहेबांमुळे ह्या अशा व्यक्ती ज्या आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती देशात सर्वोच्च पदावरती विराजमान होतात. देशात 3च आपण पाहतोय की फार महत्वाची पदं आहेत. त्यामध्ये हे 3 पदं कुठे तर राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश आणि इकडे पाहतो प्रधानमंत्री. आणि या 3 पदाचा आपण जेव्हा विचार करतोय की इकडे राष्ट्रपती आदिवासी समुदायाच्या म्हणजे STच्या
द्रौपदी मुर्मू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की बुद्धिस्ट अर्थात एससी समुदायातून आलेले सरन्यायाधीश आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे, असं कधी घडलेलं नाही। आणि मग हे सर्व घडतंय तर स्वाभाविक आहे की याचं कौतुक झालं पाहिजे, याचा आनंद झाला पाहिजे आणि याचा सन्मान झाला पाहिजे। परंतु कायम चर्चेत राहण्यासाठी म्हणा किंवा राजकीय निराशेतून म्हणा कसं विधान आलं माहीत नाही, परंतु हे विधान मात्र कुठेतरी चुकलेलं आपल्याला दिसून येईल। कारण आज सोशल मीडियावरती आपण पाहतोय की सुजात आंबेडकरांच्या विरोधामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत। कारण त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने एकूणच न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण नाही हे आपल्याला सांगणं तेवढंच गरजेचं आहे। न्याय व्यवस्थेमध्ये कुठलंही आरक्षण नसतं आणि म्हणून बिना आरक्षणाचे आणि विशेषतः त्यांच्या गुणवत्तेवरती ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले, याचं कौतुक करायचं सोडून ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी ही टीका केलेली आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी टीका केली की ते बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे नाहीत वगैरे वगैरे, हे कुठेतरी त्या व्यक्तीला ते कुठेतरी दुखावणार आहे। आणि म्हणून आपण पाहतोय की त्यांचे बंधू त्यांनी या सर्व याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे। आणि ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरती एवढ्या मोठ्या पदावरती एखादी बुद्धिस्ट व्यक्ती बसली जाते, ती गुणवत्तेने जाते, हा खरं तर बाबासाहेबांच्या आंदोलनाचा हा विजय असतो, त्यांच्या कार्याचा विजय असतो, त्यांच्या एकूणच चळवळीचा हा विजय आहे की सर्वसामान्य अगदी द्रौपदी मुर्मू असतील किंवा सर्वोच्च न्यायाधीश असतील, हे दोन्ही समुदाय जे आहेत ते खरं तर या देशामध्ये कुठेतरी खितपत पडलेला हा समुदाय आहे। आदिवासी समुदाय असेल, दलित समुदाय असेल, हे गावकुसाबाहेरचे लोक आहेत आणि ही माणसं आज देशाच्या सर्वोच्च पदावरती बसतात, हे खरं तर कौतुकाची बाब आहे। याला खरं तर पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे होतं, परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकरांनी तसं घेतलेलं नाही आणि त्यांनी जी केलेली टीका आहे ती टीका ही खरं तर लोकांना आवडलेली नाही। ही बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा विजय असताना सुद्धा क्रांतीचं फळ आहे आणि ह्या क्रांतीच्या फळाचं कौतुक करायचं सोडून आपण त्याला विरोध करतोय, हे कुठेतरी लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय लोकांची टीका सुरू आहे। वंचितचं राजकारण संपत आहे का आणि म्हणून या निराशेतून हे सगळं येत आहे का, अशी देखील चर्चा आज महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि सोशल मीडियावरती आपल्याला दिसून येते। राजकीय निराशेतून हे विधान आलं, वंचित कुठेतरी संपत आहे आणि म्हणून असलं विधान आलंय का। एक आपण पाहतो एक काळ असा होता की इथं लोक शिक्षण शिकत नव्हते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मूलमंत्र या लोकांनी घेतला आणि IAS, IPS, IRS या पदावरती असंख्य लोक गेले आणि आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरती आज एक बुद्धिस्ट व्यक्ती विराजमान झाली। हे खरं तर बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीचा, त्यांच्या सामाजिक क्रांतीचा विजय आहे, सामाजिक क्रांतीचं हे फळ आहे आणि याचं कौतुक करायचं सोडून नेत्यांनी केलेलं हे विधान लोकांना आवडलेलं नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीने ते म्हणतात की त्यांच्या वडिलांनी चळवळ विकून खाली, महाराष्ट्र विकून खाला, असं विधान त्यांचं आलेलं आहे, परंतु असं काही नाही। प्रत्येकाच्या राजकीय तडजोडी त्या काळामध्ये त्यांनी घेतलेल्या होत्या। रासू गवईंची ती तडजोड असेल, आठवले साहेबांची तडजोड असेल, कवाडे साहेबांची ती तडजोड असेल, हे तडजोडीचं राजकारण करणारे नेते आहेत, ते बाळासाहेबांसारखं राजकारण करत नाहीत। बाळासाहेबांचं राजकारण मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की ते ताठर आणि कणखर आहे, अतिस्वाभिमानी आहे आणि याच्यातून त्यांचं राजकारण आपण पाहतोय कसं उभं राहिलेलं आहे। परंतु या तीन नेत्यांनी म्हणजे रासू गवई असतील, आठवले असतील किंवा इकडे जोगेंद्र कवाडे असतील, या तिन्ही नेत्यांनी त्यावेळी तडजोडीचं राजकारण केलं, त्यामुळे त्या राजकारणाला चळवळ विकून खाली असं म्हणता येत नाही। तर त्यांनी तडजोडी केल्या, ते राजकारणामध्ये कायम स्थिरावले। हे जर केलं असेल तर त्यांच्या या राजकीय याचं आपण कौतुक केलं पाहिजे किंवा त्यांच्या राजकारणाचं तुम्ही कौतुक करू नका, परंतु ज्या पद्धतीने BR गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले याचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे होतं। आणि म्हणून ह्या सगळ्या भूमिका घेतल्यानंतर एक लक्षात येतं की बाबासाहेबांच्या क्रांतीचं फळ आपल्या पदरात पडत असताना सुजात आंबेडकरांनी असं विधान करणं हे बेजबाबदारपणाचं विधान आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे वारसदार म्हणून असं खरं तर बोलू नये, कारण त्यांच्या वारसदारांनी उलट सांगितलं पाहिजे की हे बाबासाहेबांच्या क्रांतीचे फळं आहेत आणि बाबासाहेब क्रांतीचे फळं आपण सर्व भोगत आहोत आणि आपण त्याचा आनंद घेत आहोत, हे त्यांनी या वारसदारांनी सांगितलं पाहिजे। परंतु एका वारसानं असं विधान करणं हे खरं तर बौद्धांचा सन्मान केला पाहिजे। तिथे आरक्षण नाही, अशा ठिकाणी त्या पदावरती गुणवत्तेने गेलेले आहेत। या सर्व गोष्टीचा विचार करून खरं तर आंबेडकरी घराण्यातून आलेल्या नेत्यांनी, नेतृत्वाने कौतुक करायचं सोडून त्यांचा
ज्या पद्धतीने असं काही बोलून अवमान केलेला आहे ते कुठेतरी चुकीचं आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाबाबतीमध्ये बोलत असताना सुजाता आंबेडकरांची जीभ घसरली का किंवा त्यांचं हे राजकीय निराशेतून विधान आलंय का, हे खरं तर चर्चेचा विषय आज महाराष्ट्रामध्ये होतोय, बुद्धिस्ट समुदायामध्ये होतोय, सोशल मीडियावरती होतोय। एकूणच काय तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी BR गवई विराजमान होणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचं फळ आहे। त्यांच्या वडिलांचं राजकारण ही त्यांची राजकीय तडजोड आहे। त्यामुळे त्यांच्या राजकारणाचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या पदाचा काही संबंध नाही। ते गुणवत्तेने तिथपर्यंत गेले आणि ते राजकारणातून रासू गवई त्यांनी राजकीय तडजोडी केल्या म्हणून ते राज्यपाल वगैरे या पदावरती त्यांनी ही पदं भूषवली, ते कायम काँग्रेस सोबत राहिले, ही त्यांची राजकीय तडजोड आहे। परंतु गुणवत्ता म्हणून जर आपण पाहायला गेलो तर BR गवई यांच्या निवडीचं हे कौतुक झालं पाहिजे, त्यांच्या निवडीचा आनंद झाला पाहिजे। कारण ही सर्व फळं जी आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होणं, सरन्यायाधीशपदी विराजमान होणं, इकडे राष्ट्रपतीपदी एक महिला आणि त्यात आदिवासी महिला असणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचे फळ आहे आणि म्हणून याला पॉझिटिव्ह घेऊन त्याचं कौतुक होणं तितकंच गरजेचं आहे। कुठेतरी सुजाता आंबेडकर चुकलेले आहेत हे त्यांनाही मान्य करावं लागेल आणि आज सोशल मीडियावर त्यांच्या नावानं जी काही चर्चा आहे यावरून कळतंय की ते चुकलेले आहेत। बाबासाहेबांच्या क्रांतीच्या फळाला खरं तर मान्य केलं पाहिजे, हे न करता त्यांनी जाणीवपूर्वक बौद्ध समुदायाचे असलेले आणि रासू गवईचे चिरंजीव आहेत म्हणून त्यांना असं बोलणं हे देखील चुकीचं आहे। कारण रासू गवईंचं राजकारण वेगळं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी बसलेले BR गवई यांची गुणवत्ता वेगळी आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे आणि ही सगळी जी फळं आहेत ती बाबासाहेबांच्या क्रांतीची आहेत। धन्यवाद।